नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी काश्मीरा परिसरातील BSUP प्रकल्पात बिबट्या आल्याची बातमी आम्ही केली होती आणि त्यानंतर आज मी आहे बाबळीचा भाट या आदिवासी पाड्यांमध्ये आणि या ठिकाणी देखील असाच काही प्रकार आहे. माझ्या पाठीमागे इथे तुम्हाला सर्वात प्रथम दाखवतो. इथे एक शौचालय होतं, जे शौचालय तोडून नवीन बनवण्यात येत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून हे शौचालय बांधण्यात येत आहे. मुळात हे जो योजना आहे ही सार्वजनिक शौचालयाची योजना आहे, जी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामुळे ती आलेली आहे. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मीरा भाईंदरमध्ये शहरामध्ये नवीन शौचालय बांधण्यात येणार, त्यासाठी काही त्यांनी शासनाकडून निधी आणला आहे. आज आम्ही या पाड्यामध्ये आलो होतो एका विषयासंदर्भात, पण इकडच्या नागरिकांनी आम्हाला अशी माहिती दिली की या शौचालयामुळे, जो तोडला शौचालय आणि जो नवीन शौचालय बनत आहे, त्यामुळे आम्हाला त्रास होतोय आणि नेमका जो त्रास आहे तो आहे बिबट्याचा. कारण असं आहे की हा शौचालय तोडल्यानंतर याच्या पर्यायी लोकांना पर्याय जो दिला आहे तो या ठिकाणी असलेले हे 2 शौचालय दिले आहेत, जे जंगलाकडे आहेत, जंगलाच्या अगदी बाजूला आहेत आणि फक्त 2 शौचालय, एक महिलांसाठी आणि एक पुरुषासाठी, ज्याच्यामध्ये महिला आणि पुरुष आणि या पाड्यांची संख्या जास्त आहे. या पाड्यामध्ये लोकसंख्या देखील जास्त आहे. त्याच्या तुलनेनुसार हे जे शौचालय आहेत, जे कृत्रिम शौचालय या ठिकाणी लावण्यात आहे, ते फक्त 2 आहेत, म्हणजे एक महिलासाठी एक पुरुषासाठी. तर ते त्यांना कुठे ना कुठे त्यांना अपुरे आहेत. त्यांना या ठिकाणी याबद्दल त्रास होतोय. तर त्यांना अशी भीती आहे की संध्याकाळच्या वेळी इथे जाताना त्यांना सापाचा वावर आहे, तसेच बिबट्याची भीती आहे. 1-2 वेळा एखाद्या 2 नागरिकांना इथे बिबट्या दिसल्याचं चित्र आहे संध्याकाळच्या वेळेस. त्यामुळे त्यांना आता भीती आहे की संध्याकाळच्या वेळी जर शौचालयाला जायचं असेल तर या जंगलामध्ये काही मीटर अंतरावरच आहे, पण त्यांना ती आता भीती वाटते, कारण की संध्याकाळी 10 नंतर या पाड्यामध्ये जी घरं आहेत त्या गल्ल्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे. 6 महिन्यांपूर्वी एका महिलेने बिबट्याला पाहिलं होतं. त्यांच्या घरी जो कुत्रा होता, पाळीव प्राणी होता, त्याच्यावर त्याने हल्ला केला होता आणि हल्ल्यामध्ये त्यांनी त्या कुत्र्याचा जीव वाचवला, म्हणजे सतर्कतेने. त्या महिला काय म्हणतायत, त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, शौचालयामध्ये जे शौचालय पालिकेकडून तोडण्यात आलंय, तोडून बनवण्यात आलंय, तर त्याच्यामध्ये देखील मोठं त्यांनी आरोप केले आहेत. आम्ही तर वारंवार आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतच असतो की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून सातत्याने भ्रष्टाचार केला जातो, निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं. आता आज आम्ही हे नाही म्हणत आहे, आम्ही आरोप नाही करत आहे, तर आज या पाड्यातील आदिवासीच स्वतः आरोप करतायत की जो शौचालयाचं काम सुरू आहे तिथे फक्त एक मजूर कामाला आहे, एक मजूरच काम करतोय. शौचालयाचं जे काम सुरू आहे त्याला पाणी मारलं जात नाही, वेळेवर इथे कोण येत नाही. गेल्या 4-5 महिन्यापासून याचं संथ गतीने काम सुरू आहे. तर नेमकं इकडच्या पाड्यातल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. बाथरूम कुठं जंगलात बांधून ठेवलेलं आहे. एकच आहे. जो एक लेडीज आणि 2 बांधलेले आहे आणि एवढा मोठा पाडा आहे पूर्ण. तर इथं बघा, इथं कामावरती आहे कोण आता, हे बाथरूम आहे. तर 2 माणसं येतात सकाळी, पण परत नंतर कोण दिसतच नाही इकडे. आता 6 महिने झाले तोडून आणि हे लोकांनी पावसामध्ये तोडला आहे बाथरूम. आणि आता याला समजा ना, एवढं ते लोकांनी 6 महिन्यामध्ये बनवलं पाहिजे होतं, अजून काय कामच नाही. ते इथं भरपूर भीती आहे माणसांना, म्हणजे कशी वाघ वगैरे रात्री येतात इकडे. कोणाच्या म्हणजे 1-2 म्हणजे आहेत थोडेफार बाथरूम, जास्त आहेत नाही, 10-12 पण नाही असलं. कोणाच्या घरात ज्यांना ऐकत ते सरकारनेच दिलेले आहेत, म्हणजे बाथरूम असे बनवून ना. बाकीचे असे दुसरे ज्यांचे नाही आहेत त्यांना नाही, म्हणजे कोणाला भेटलेत कोणाला नाही भेटलेले आहेत, तर सगळ्यांना इकडंच यायला लागते. आणि बघा पाडा कुठे आहे आणि बाथरूम कुठे आहे, आणि ते बनवून ना तोडून ना टाकलेले. आता त्याच्यामध्ये जायला रात्रीचे कसे जाणार सांगा. नाही लाईट आहे, नाही काय आहे तिकडे, नाही पाणी आहे, आणि हे बनवायला लागतं हे पण अर्धवट, त्यांची कामच नाही होत. रात्रीच्या वेळी तुम्हाला काय भीती आहे तिथे गेल्यावर? तर सापाची आणि वाघाची भीती आहे रात्रीच्या इथं. ते वाघ पण येतात. अच्छा. आता कुत्र्यांना बघा 2-3 कुत्र्यांना नेलं इथून. आणि कधीची गोष्ट आहे? मोठे मोठे आता नेमका वाघ येतो की बिबट्या येतो? बिबट्या येतो. बिबट्या येतो का? आमच्या दाराजवळच नेला पकडून. आम्ही बसतो आणि आम्ही अशा दाराजवळ बसलेलो, माझी आई आणि मी, माझा पोरगा,
आम्ही तिघंजणं आई बसलेली आणि पोरगा बसलेला आणि मी दरवाजाजवळ उभी होती. तेवढ्यात आला बिबट्या धावत आणि लगेच वाघाला याला कुत्र्याला पकडलं आणि घेऊन गेला. कधीची घेऊन गोष्ट गेला आहे ही? म्हणजे पकडला तेवढ्याच आम्ही हडहड केला तो पळून गेला. अच्छा. नाहीतरी यांना आपण साल्वी साहेबांना पण बोलवलेलं होतं. ते साल्वी आहेत ना अजय, त्यांना पण बोलवलं. बघा कशी आमची हालत आहे करून ना इकडे रोज येते, असं नाही कुत्र्यावर येते. म्हणजे बिबट्या येऊन तुमच्या पाड्यामध्ये फिरतो पूर्ण? फिरतो. किती वाजता येतो रोज संध्याकाळी? नाहीतरी 10 वाजता 10 10:30ला असा उतरतो. अच्छा, हां म्हणजे 10 नंतर तुम्ही कोणी बाहेर निघत बाहेर नसाल? निघतो तशीच. आता काय आम्हाला सवय पडलेली तर भीतीने, तर भीती तर वाटते मनाला, पण असं फिरायला लागणारच आहे ना. कोण कामावर गेलेले असलं तर मुलांना घ्यायला जायला लागतंय बॅटरी घेऊन. या लाईटी लावलेल्या आहेत त्या लाईटी पण चालत नाही सूर्योज्या. ते पण माणूस गेलं ना ते घाबरायला वाटतंय. असं गेलं ना तिथं तेव्हा चालू होतीला आणि लांब असलं तर असं वाटतं का काय आलं का काय, असं भीतीने एकदम धसका बसते आमच्या जीवाला. कारण की लाईट त्याच्या पुढे गेला का चालू होतंय आणि मागे असलं का चालू नाही. माणसाला धसका लागतंयच ना. बघितलं ना तुम्ही किती तिकडनं याला एकदम अंधेरा. तुम्ही आता जो बिबट्या पाहिला तो किती दिवसांपूर्वीची घटना आहे ही झाली तरी 6-7 महिने झाले. 6-7 महिने? हां. आणि म्हणजे असं तुम्ही बघितलेला? स्वतः बघितलं ना. मी पण आता या गेल्या काही दिवसामध्ये त्याचा वावर आहे का? बिबट्या येतोय का? आता तर येते तसा, पण आता म्हणजे समोर नाही बघायला तेवढा आम्ही. कारण की दरवाजे लावून राहतो ना, कुत्री भुकायला लागली का दरवाजे म्हणजे लावतो आम्ही. आताच्या घडीला या काही दिवसांमध्ये तुमच्या घराच्या बाहेर तर येतो, म्हणजे तुम्ही घरी आतमध्ये असाल तरी तुमच्या पाड्यामध्ये फिरतो बिबट्या? फिरतो मग. कारण की आम्ही भीतीला निघत नाही बाहेर. कुत्री भुकायला लागले तर आम्ही दरवाजे लावून घेतो. मुलांना बाहेर नाही काढत. मुलांना सांगतो आतमध्येच राहा तुम्ही. म्हणजे बिबट्या आल्यावर कुत्रे भुंकतात? हां, कुत्रे भुकतात का माहिती पडते आपल्याला. जास्त भुकायला लागले ना का माहिती पडते. अच्छा, इथे शौचालयाचं काम सुरू आहे. किती महिने झालं काम सुरू होऊन? आता पावसाळ्याच्या पहिलाच ठेवलेलं आहे ना ते. हां. पावसाळ्याच्या पहिलाच ते झाले 6 महिने झाले याला. आणि बघा महिलांना काय त्रास होतोय? कारण की आता बाथरूमचं काम सुरू आहे, शौचालयाचं काम सुरू आहे आणि 2 शौचालय फक्त ठेवण्यात आले आहे. तुमच्या पाड्यामध्ये घरं किती आणि त्या घरांच्या मोबदल्यात तुम्हाला 2 फक्त शौचालय दिले, एक महिलासाठी एक पुरुषासाठी. तर मग एवढ्या सर्व पाड्यामधल्या महिला कशा काय तिथे काय ऍडजस्ट करतात. भागवत कोणी आहेत? जंगलात जातात तर कोणी त्याच्यामध्ये घाई असले तर जाणारच ना. कोणाला कामाला जायची घाई असते, कोणाच्या पोटात दुखते काय करणार तर ते जाणारच ना जंगलामध्ये. मग आता जंगल आहे फक्त आजूबाजूला किती जंगल आहे. मग शेवटी तर पर्याय तोच राहिला ना जंगलामध्ये जायचा. जंगलामध्ये जातात. मग कोणी थांबणारे थांबतात, ज्यांना थांबता येते ते थांबतात, नाही तर मग जातात जंगलामध्ये. असं आहे. आजूबाजूला जाऊन बघायला एवढी घाण आहे ना, पाय ठेवायला जागा नाही. पुरुषे जातात, पोरं जातात, लेडीज जातात. काय करणार, आहेच नाही ना दुसरं जायत. हे आहे आमच्याकडे. आता इथं जंगल पडलेलं आहे, जंगलामध्ये जातात. भीती असे नसली तरी पण आपल्याला जाणं तर भागच आहे. असं आहे ना. आता तेच आम्हाला आमचा एक एवढा आहे माणूस का काम ते करतोय लवकर वाटतं काम फक्त तिथं. करून. फक्त एक माणूस तिथं काम करतो एवढा मोठा काम आहे. आणि कसं होणार ते काम? या पावसाळ्याच्या अगोदर तरी झालं पाहिजे की नाही? आता पावसात तर आम्हाला तकलीफच आहे. म्हणजे अगोदर जो शौचालय होता त्या तुमच्या पाड्यासाठी योग्य होता तरी या लोकांनी तोडला. शौचालय होता, चांगला होता, तरी या लोकांनी तोडला ते. आम्ही फक्त सांगितलेलं दुरुस्ती करून द्या आम्हाला. टाकी फुटलेली होती ना, भरलेली टाकी आहे तर साफ करून द्या. ते तोडून टाकलं. चला तोडलं तर ते पण आम्ही आमच्यासाठीच चांगलं केलं, पण लवकर काम चालू करा ना त्याचं. आमचं हेच म्हणणं आहे का तुम्ही लवकर करा. कारण की आमची पण तकलीफ समजा तुम्ही. आमच्या इकडे म्हणजे काय भीतीवाने आम्हाला भीती वाटते ना फिरायला. दिवसात माणूस कुठेतरी जाणार, पण रात्रीची भरपूर भीती आहे. प्रॉब्लम है? आपको क्या तकलीफ है? जब अभी बाथरूम का काम चल रहा है तो बाथरूम वहाँ पे बाजू में खाली 2 ही बाथरूम रखा है, एक जेंट्स के लिए बाथरूम साफ हो नहीं रहा, उसमें सब कीड़ा सब पड़ा है. क्या करो, लाइट भी है नहीं, पानी भी नहीं है. क्या करो, 6-7 महीना हो गया चालू. अभी तो करना चाहिए ना उसको. 1 आदमी 2 आदमी लगेगा करने के लिए, किधर से होगा? तभी हम लोग बोल के तभी लाया 2 डिब्बा. हम लोग चिल्ला के. नहीं तो बोलता अभी हो जाएगा 2 महीने में हो जाएगा, 2 महीने में हो जाएगा. बारिश बहुत में बोलता उधर जाने का लंबे जंगल में कैसे जाएगा? डर लगता है. वृद्ध महिला म्हणून तुम्हाला काय त्रास होतोय? काय त्रास होणार, ते बाथरूमचाच त्रास होते या जायचा. आणि कामाला काय माणसं येत नाही. आम्ही तर सांगतो काम करा, बाथरूमचा लवकर चालू करा, पण चालू करत नाही लवकर. येतात आणि बघतात काय थोडंसं केलं काम चालले,
अर्धा दिवसाने येतील, कधी पूर्ण दिवस जाते चालायला त्यांचा. पण नाही होत तरी पण आणि भराव करतात ना जातात. पाणी पण नाही मारत व्यवस्थित. बघा आता पाणी पण काम चालू आहे, दोघे आहेत आता कामाला. कोण माणसं लावली तर एक माणूस राहिला तर पाणी बिणी मारेल ना तिथे. आणि ते सांगतो कोणतरी राहा इथे, देखरेख करा, पाणी मारा जरा, काय नाही. जसं की आपण पाहिलं यात आत्ताच्या एका महिलेने सांगितलं की माझ्या पाठीमागे जो शौचालय आहे, जो तात्पुरत्या स्वरूपात या लोकांना देण्यात आलाय, या शौचालयामध्ये किडे पडलेत असं त्यांचं म्हणणं आहे. मी म्हणत नाहीये. असं इकडच्या नागरिकांचं म्हणणं आहे जे ते शौचालय वापरतात. तर मुळात इकडच्या नागरिकांना अशा प्रकारची वागणूक दिली जाते. महानगरपालिकेकडून हे सर्व उपलब्ध करून दिलं तात्पुरत्या स्वरूपात, पण त्या तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या शौचालयामध्ये लाईट नाही, स्वच्छता नाही, पाणी नाही. अशामध्ये मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः या ठिकाणी यावं आणि इथे हे जे शौचालय आहे ते वापरण्यायोग्य आहे का, लोक तिथे जाऊ शकतात का, तिथे आतमध्ये ते शौचालयासाठी त्याचा वापर करू शकतात का, त्यांनी एकदा येऊन पाहणी करावी. कारण की इकडच्या नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यांच्यापासून त्यांना वंचित ठेवलं जातंय. मूलभूत सुविधा म्हणजे विहिरी आहेत, शौचालय आहे, लाईट आहे. इथे संध्याकाळच्या टायमाला ज्या या ठिकाणी जे हे लावले आहेत, जे खांबे लावले आहेत लाईटचे, जे सौर ऊर्जेवर चालतात, ते देखील बंद आहेत. अशी नागरिकांचीच तक्रार आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठे भवनांचे भूमिपूजन होत आहेत, लोकार्पण होत आहेत, पण इकडच्या नागरिकांना ते सर्व नको आहे. त्यांना मूलभूत सुविधाच पाहिजेत. त्या मूलभूत सुविधा देखील महानगरपालिका त्यांना पुरवू शकत नाहीये. त्यामुळे हे मीरा भाईंदर महानगरपालिकेचं दुर्दैव आहे आणि इकडच्या लोकांचंही दुर्दैव आहे की त्यांना अशा प्रकारचे आमदार, मंत्री आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी लाभलेले आहेत.